बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव शिवारात 19 वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 विशेष पथके नियुक्त केली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला व तिचे पती शेतात वास्तव्यास असून तेथे मजुरीचे काम करतात। घटनेच्या रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास दोघेही घरात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला। एका आरोपीच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा असल्याचे सांगण्यात आले आहे। शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली। त्यानंतर पती पत्नीला घराबाहेर शेतात नेण्यात आले। तेथे पतीला रोखून धरत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले। पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तपासाचा वेग वाढवण्यासाठी 5 विशेष पथके तयार करण्यात आली असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि सायबर सेलची मदत घेण्यात आली आहे। विविध तांत्रिक व स्थानिक माध्यमांतून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोपान बारंबे राहणार दुधलगाव बुद्रुक। माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितले की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत। आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन।